नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये इतर वेळी आम्ही प्रस्तुत करतो नेत्यांना, अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचा पाठपुरावा विचारायला. पण कधी कधी वेळ येते अशा लोकांची ज्यांना जनता प्रेम आणि आदर देऊन स्टार बनवते, सेलिब्रिटी बनवते. परंतु जनता कधी कधी अशा लोकांनाही त्यांच्या कामाबद्दल विचारू इच्छिते, त्यांच्यावर आरोप सुद्धा लावू इच्छिते. प्रस्तुत आहे आजचा खटला. सरोद सम्राट उस्ताद अमजद अली खान आपकी अदालत मध्ये हजर व्हा. कारवाई सुरू करण्यात यावी. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप उस्ताद अमजद अली खान साहेबांवर. आपकी अदालतमध्ये सरोद सम्राट उस्ताद अमजद अली खान यांच्यावर आरोप आहे की त्यांनी क्लासिकल म्युझिकचं कमर्शियलायझेशन केलं. खान साहेब, तुमचे जे वडील होते हाफिज अली खान साहेब, ते तर अगदीच फकीर ट्रेडिशन मधले होते. हो, त्यांनी कधीही संगीताला विकायची तर गोष्ट सोडूनच द्या, त्यांनी स्वतःच्या म्युझिकला रेकॉर्ड सुद्धा होऊ दिलं नाही. हो. तुम्ही बरोबर बोलत आहे. आणि तुम्ही संगीताचं दुकान उघडलं. थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागलं, कारण की जगात अनेक श्रोत्यांनी जन्म घेतला आहे आणि प्रत्येक श्रोत्याकडे अमजद अली खान नाही पोहोचू शकत. त्यामुळेच रेकॉर्ड करावं लागलं, डी-व्ही-डीज बनवाव्या लागल्या, कॅसेट्स बनवाव्या लागल्या आणि याच्यामागे फक्त कमर्शियलायझेशन नाहीये, याच्यामागे प्रयत्न हाच आहे की आपल्या कलेचा प्रचार व्हावा. त्या परंपरेचे लोक, जिथे तुमच्या वडिलांना नको होतं की त्यांचं संगीत पानाच्या टपरीवर ऐकलं जावं, हो. त्या परंपरेतल्या लोकांनी स्वतःची एक म्युझिक कंपनी उघडली. तुम्ही बरोबर बोलताय, कारण की स्वतःच्या म्युझिक कंपनीमध्ये हा फायदा असतो की तुम्ही स्वतःच्या मर्जीचं संगीत रेकॉर्ड करू शकता. आणि ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत त्या स्वतःच्या मर्जीने आम्हाला हे हवंय, ते हवंय. परंतु सत्यता ही आहे की क्लासिकल म्युझिकच कमर्शियलायझेशनचं आता होत आहे आणि याला कारण आज आपण जगाच्या समोर आहोत, जगामध्येच आहोत. जर डोंगरामध्ये गेलो, संन्यास घेतला आणि फक्त साधनेमध्येच मग्न झालो, तर मग श्रोतेसुद्धा निराश होऊन जातील. एक काळ असा होता जेव्हा तुमच्या जवळ ₹250 सुद्धा नसायचे घराचं भाडं देण्यासाठी. हो. आता काळ असा आहे की दर 6 महिन्याला मर्सिडीज गाडी बदलता. हो, हो, हो. ही तर ही तर परमेश्वराची कृपा आहे. देवाची कृपा म्हणावी की अमजद अली खान साहेबांचा बिझनेस सेन्स म्हणूया त्याला. नाही, ही हौस, चांगल्या गोष्टींची हौस मला अगदी लहानपणापासूनच होती. की एक दिवस एका चांगल्या गाडीत बसावं किंवा एका चांगल्या घरात राहावं. ही हौस आजही आहे. एक इन सर्च ऑफ एक्सलन्स अँड परफेक्शन. परंतु फकिरीचा जो पोशाख आहे तो आजही तसाच आहे. आता फक्त पोशाख राहिलाय अमजद साहेब, परंतु प्रत्यक्षात तर फकिरी नाही राहिली. आज तर मी ऐकले की सगळ्यात मोठी हौस तुमची चॉकलेट खाण्याची आहे. असं आहे की जर फकिरीचा पोशाख यामध्ये खरेपणा नसेल, मग सुरात खरेपणा दिसत नाही. एक क्लासिकल म्युझिशियन्समध्ये जो स्वर आहे, तर त्याला सुरात असणं फार गरजेचं आहे, अपीलिंग असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग सगळे श्रोते ऐकणं बंद करून टाकतात. परंतु जेव्हा श्रोत्यांचा मुद्दा येतो तेव्हा तुम्हाला हिंदुस्थानच्या श्रोत्यांचा कमी विचार येतो. बाहेर जाऊन सरोद वाजवण्याचा जास्त विचार येतो, कारण जास्त पैसा मिळतो तिथे. नाही, बाहेरच्या लोकांना खूप जास्त उत्सुकता असते. जे विदेशी लोकं आहेत, ते कॉन्सर्टनंतर कधी-कधी 20-20 मिनिटांपर्यंत टाळ्या वाजवतात, इन ॲप्रिसिएशन, स्टँडिंग ओवेशन वगैरे जे असतं. मग युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे शिकवण्यासाठी बोलवतात आणि या पद्धतीने मला वाटतं, की मी एक प्रकारची सेवा करत सेवा आहे करत आपल्या. आहात की तुम्ही डॉलर कमवण्याच्या नादातच जास्त असतात? ते सुद्धा त्याच्याबरोबरच डॉलर जोडला गेला आहे. हे खरं आहे का आणि की बाहेरच्या देशामध्ये तुम्ही म्युझिक स्कूल्स उघडण्याचा निर्णय घेतला आहे? नाही, निर्णय माझा नव्हता. निर्णय तिथल्या लोकांचा होता, की त्यांना वाटत होतं, की मी तिथे बसावं, तिथे शिकवावं
आणि खूप सारे आपले एन-आर-आय आहेत जे इथे नाही येऊ शकत आणि खूप टॅलेंटेड आहे आणि ज्यांना शिकायचं आहे. तर मला वाटतं की याच्यात 6 महिने हिंदुस्थानात आणि 6 महिने विदेशात जर राहिलो तर माझ्या मते दोन्ही बाजूंची सेवा त्यामुळे करता येते मला. हे ट्रान्सफॉर्मेशन नाहीये. एक काळ होता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विदेशात जात होता, तेव्हा तुमचे वडील म्हणाले होते, की विमानामध्ये बसाल तर किती भीती वाटेल. हो, हो. वडिलांना खूप खूप काळजी होती माझी. खरं तर ते परवानगी देत नव्हते जाण्याची. तर ते सगळेजण जे घेऊन जाणार होते ते त्यांनी खूप कष्टाने त्यांची परवानगी घेतली. म्हणजे जेट सेट माएस्ट्रो तुम्हाला म्हणू शकतो आजच्या जगातील. नाही, बट आय एम जस्ट ट्रायिंग टू ॲडजस्ट. आय थिंक नाव आता जे माझं आयुष्य आहे त्यात काही वर्ष मी माझ्यासाठी जगलो आणि आता मी इतरांसाठी जगत आहे. लोकांची सेवा करण्यासाठी जगत आहे. जनतेमधून काही प्रश्न विचारायचे असतील हो. आपण विचारूयात त्यांना. हो, तुम्ही फर्स्ट रो मध्ये. उस्ताद बिस्मिल्ला खां आपल्या कौशल्यात उत्कृष्ट होते. तुम्ही तुमच्या कौशल्यामध्ये उत्कृष्ट आहात. त्यांना भारतरत्न अवॉर्ड मिळालं. तुमचं नाव सुद्धा अजूनपर्यंत कन्सिडर झालं नाही. तुम्हाला याचं काही दुःख नाहीये का? नाही, अजून मी 80 वर्षांचा झालो नाहीये. आपल्या देशामध्ये अशी परंपरा आहे, की अ, अ, जोपर्यंत तुम्ही 80-90 पर्यंत पोहोचणार नाही, तर खूप साऱ्या गोष्टी मिळत नाहीत. सामान्यतः जे लोक राजकारण्यांच्या जवळ असतात किंवा हो, त्यांची हो. सेवा करतात, त्यांना जरा लवकर अवॉर्ड्स मिळतात. अ, बघा आता मला असं वाटतं, की हे सुद्धा जेव्हा वेळ येते तेव्हा होतं, असं मला वाटतं. एक प्रयत्न तर केला होता तुम्ही. तुम्ही मिसेस गांधींना घेऊन एक राग बनवला होता. तुम्ही राजीव गांधींवरती सुद्धा एक राग बनवला होता. परंतु तुम्हाला रिवॉर्ड नाही मिळाला त्याचा. नाही, ते सगळे जे राग बनवले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर बनवले होते. ती माझी भावना होती. स्वामी हरिदास यांच्यासाठी राग बनवला होता. उस्ताद आमिर खान साहेबांवरती सुद्धा आमेरी तोडी बनवला. महात्मा गांधी यांचं जेव्हा 135 वर्ष साजरं केलं पॅरिसमध्ये, नरसिंहरावजी गेले होते. तर तिथे आम्ही बापूंना एक राग समर्पित केला, बापू कोस. फारच छान सादरीकरण झालं होतं ते. इथे आणखीन त्यांचं नाव कदाचित तुम्हाला माहीत नाही. खूप रिसर्च करता राहतजी तुम्ही. मला जितकं माहिती आहे ते. खूप रिसर्च करता रजतजी, कमाल आहे. नाहीतर लोकांना कलाकारांच्या आईचं नाव माहीत नसतं. तर राहत जहान त्यांचं नाव होतं. तर त्यांच्या नावाने सुद्धा एक राहत कोस मी समर्पित केलं. आता मनमोहनजींचा नंबर येईल का राग बनवण्यासाठी? नाही, उपरवाला त्यांना सुदृढ आयुष्य देवो आणि त्यांना अत्यंत दीर्घायुष्य देवो. खूप चांगलं काम करत आहेत ते. जनतेचा खटला चालूच राहील उस्ताद अमजद अली खान साहेबांवर एका ब्रेक नंतर. आपकी अदालत मध्ये आज आरोप आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत उस्ताद अमजद अली खान. आपकी अदालतमध्ये उस्ताद अमजद अली खानवर आरोप आहे की हे केवळ आपल्या प्रमोशनसाठी सरोद वाजवतात. खान साहेब, बरेचसे असे मोठमोठे म्युझिशियन्स आहेत. पंडित भीमसेन जोशी आहेत, उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब होते, आमिर अली साहेब होते. या सगळ्यांनी आपल्या मुलांना असं प्रमोट नाही केलं जसं तुम्ही प्रमोट करत असता. आमची मुलं काही टूथपेस्ट नाही आहेत. ह्या गोष्टी तुम्ही प्रमोट करू शकता, हे प्रॉडक्ट्स आहेत. परंतु एका माणसाला तुम्ही प्रमोट नाही करू शकत जोपर्यंत त्यांना जगाने जर एक्सेप्ट केलं. आपण मदत करू शकतो. आपण कोणावर इम्पोज नाही करू शकत आणि हे प्रत्येक वडिलांचं कर्तव्य असतं, प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य असतं, की मुलांनी आपल्या पायावर उभं राहावं. खान साहेब, वडिलांचं कर्तव्य असतं आपल्या मुलांना शिकवावं, आईबापांचं कर्तव्य हो, असतं हो. आपल्या मुलांची काळजी घ्यावी. परंतु जो व्यक्ती देशाची प्रॉपर्टी बनला जातो, त्यांचं कर्तव्य असतं इतरांना देखील शिकवावं. हो, हो. परंतु तुम्ही तुमचे शिष्य केवळ 2 वरच लिमिटेड केले, आम्हाला आणि आयान. नाही, असं नाहीये. माझे शिष्य संपूर्ण जगतामध्ये आहेत आणि प्रत्येक प्रांतामध्ये आहे आणि ते क्लासिकल म्युझिकमुळेच ते जिवंत आहेत. क्लासिकलमुळेच त्यांना नोकरी मिळाली आहे आणि ते परफॉर्मन्स देत आहेत. मिसेस शोभा दीपक सिंग ज्या श्रीराम भारती कला केंद्राच्या डायरेक्टर आहेत, हो. त्या एका जागी म्हणाल्या की बरेचसे जेन्युइन आर्टिस्ट आहेत, त्यांनी नावं दिली
टोनी बोस, संजय शर्मा, विश्वजीत रॉय चौधरी हो, हो. हे सगळे लोक सरोद वाजवणारे लोक होते. तुम्ही त्यांच्यावर तितकंच लक्ष दिलं असतं जितकं आपल्या मुलांवर लक्ष दिलं होतं, तर ते आणखी मोठे कलाकार बनू शकले असते. नाही, तुम्ही ह्या तिघांची नावं घेत आहात. मी तर एकदा दिल्ली शहरामध्ये 40 सरोद वादकांना प्रमोट केलं होतं. एका फेस्टिव्हल केलं होतं, सरोद फेस्टिव्हल, आजपासून 15 वर्षांपूर्वी. आणि प्रत्येक घरातील शागिर्दांना बोलवलं, मोठ्या-मोठ्या उस्तादांना बोलवलं आणि दिल्ली शहर हैराण झालं होतं, की 40 सरोद वादकांना ऐकून. आणि त्या 40 मधले आज कमीत कमी 5 ते 10 लोकं इंडस्ट्रीमध्ये आहेत, वाजवतायत आणि खूप नाव कमवत आहेत. परंतु डॉमिनेशन केवळ तुमच्या कुटुंबाचंच आहे. नाही, मी थांबवू शकत नाही कुणालाच. मी प्रोत्साहन नक्कीच देऊ शकतो, परंतु जर कोणी आउटस्टँडिंग टॅलेंट असेल, तर एखादा खूपच चांगला गाणारा, वाजवणारा असेल, तर कुठलाही गुरु किंवा कुठलीही व्यक्ती, एक सुगंध तुम्ही दाबू शकत नाही. हे बघा, सरोद वाजवणारे विश्वजीत रॉय चौधरी हो. त्यांनी असा आरोप केलाय की फॅमिली डॉमिनेशन उस्ताद अमजद अली खान साहेबांनी क्रिएट केलंय, ज्याच्यामुळे त्यांना पुढे येण्याची संधी मिळाली नाही. अच्छा. ज्यांना पुढे यायचं असेल, जो खरंच टॅलेंटेड असेल, तो नक्कीच पुढे येईल ना. परंतु जेव्हा तुम्हाला कॉन्सर्ट करण्याची संधी मिळते आणि तुम्ही अशी अट ठेवता की माझ्या 2 मुलांबरोबर पॅकेज डील असेल, तर दुसऱ्या कोणाला कशी संधी मिळेल? नाही, नाही, असं नसतं. अ, आता असं आहे, की मुलांची साधना, अमाल आणि आयांची साधना आणि त्यांची तपस्या, त्यांचं स्ट्रगल जे आहे, ते केवळ देशामध्येच नाही, तर विदेशामध्ये त्यांना लोक शोसाठी बोलवत आहे, ड्युएटसाठी बोलवत आहेत. ते सिनेमामध्ये म्युझिक देतात, त्यासाठी बोलावलं जातंय. कुठून तरी ॲक्टिंगची सुद्धा ऑफर येते, कुठून तरी मॉडेलिंगची सुद्धा ऑफर येते. तर मी मी सगळ्यांना शिकवलं आहे. प्रत्येक शागिर्दला पूर्ण एन्करेजमेंट दिली आहे आणि असं आहे की मी थांबवू शकत नाही कुणाला. तुम्हाला ऑफर नाही आली एखाद्या सिनेमामध्ये हिरो बनण्याची? एका एका सिनेमामध्ये मला सरोद वाजवताना दाखवलं होतं आणि एका फिल्म स्पर्श ज्यामध्ये शबाना आणि नसरुद्दीन शाह ब्लाइंड होते. तर एक ब्लाइंड माणूस एका संगीताच्या जगात राहतो, साउंडच्या जगात राहतो. नाही, सिनेमामध्ये काम करण्यासाठी नाही बोलवलं मला. गुलजार साहेब एकदा म्हणाले होते की जर सौंदर्य पाहिलं तर हा माणूस सिनेमाचा हिरो होऊ शकतो. नाही, त्यांचा मोठेपणा आहे, त्यांचं प्रेम आहे. कारण त्यांनी माझ्यावर एक डॉक्युमेंटरी सिनेमा बनवला होता 1 तासाचा. तर ते त्यांचं प्रेम आहे, परंतु मी व्यक्तीची साधना करू शकलो नाही. उस्ताद अमजद अली खान यांच्यावर जनतेच्या खटल्याचा पुढचा भाग एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज पिंजऱ्यामध्ये उपस्थित आहेत संगीताच्या जगातील सुप्रसिद्ध कलाकार उस्ताद अमजद अली खान. आपकी अदालतमध्ये उस्ताद अमजद अली खानवर आरोप आहे की हे म्युझिक माफिया चालवतात. खानसाहेब, हा आरोप लागला होता खूप वर्षांपूर्वी. पंडित विश्वमोहन भट ग्रॅमी अवॉर्ड विनर आहेत. हां. त्यांनी आरोप लावला होता की अमजद अली खान साहेब दिल्लीमध्ये बसून म्युझिक माफिया चालवतात. आता असं आहे की ते पंडित रविशंकरजींचे शिष्य आहेत आणि या प्रकारच्या गोष्टींमुळे मला दुःख झालं होतं. कारण खरंच ते खूप टॅलेंटेड आहेत, खूप समजूतदार आहेत आणि परंतु अशा प्रकारच्या गोष्टी समंजसपणाच्या गोष्टी नाही आहेत. कारण संगीतामध्ये कुठलीही गँग नसते. ती जास्त काळापर्यंत काम करू शकत नाही. अ, हो, ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये म्युझिक नाहीये, ते खूप यशस्वीरित्या माफिया गँग चालवू शकतात. पण तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता बोलता इशारा दिला की ते पंडित रविशंकर यांचे शिष्य आहेत. नाही, इतक्या महान संगीतकाराचे शिष्य नाही, मी आहेत. विचार करत होतो की तुम्ही म्हणताय की गँग रविशंकरजी चालवतात. नाही, मला असं समजलं, की पंडित रविशंकरजींनी त्यांना खूप नाराज झाले होते ते त्यांच्यावर, की अशा गोष्टीतून त्यांनी बोलायला नको होत्या आणि मीच नाही, काही इतर म्युझिशियन्सची नावंसुद्धा घेतली होती त्यांनी. तर आमच्या फील्डमध्ये ज्यांना सुरांची साथ मिळते, ज्यांना लयीची साथ कळते, तर अशा प्रकारचे ते विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत नाहीत.
परंतु रविशंकरजी तर तुमच्यावर सुद्धा नाराज आहेत. मी ऐकलंय मागच्या 19 वर्षांपासून बोलले नाहीत ते तुमच्याशी. नाही असं काही नाहीये. आम्ही सगळे ते कालच माझ्या कॉन्सर्टला आले होते. श्री फोर्ट हॉलमध्ये एस.एस. शुभालक्ष्मी ज्यांना आम्ही श्रद्धांजली देतो. हा सगळा प्रोग्राम ऐकला होता त्यांनी. मला खूप आनंद झाला. आय वॉज हायली ऑनर. त्यांनी 3 तासापर्यंत ऐकलं आणि आतमध्ये येऊन भेटले सुद्धा ते आणि त्यांची पत्नी सुकन्याजी. मग नाराजी दूर झाली का त्यांची? माझ्या मते अशी गोष्ट मला दिसून आली नाहीये. आणि पंडितजींनी खूप त्यांच्या शिष्यांना त्यांनी समजावलं होतं, की इथून पुढे ते जे काही बोलतील ते विचार करून बोलतील. तुम्ही सुद्धा तुमचा सूर बदललाय. तुम्ही टाइम मॅगझिनमध्ये म्हणालात, की रविशंकरजींची मुलगी आहे अनुष्का. शी इज द म्युझिशियन ऑफ द फ्युचर. देशाचं भविष्य तीच आहे. मी म्हणालो होतो, की येस शी इज अ व्हेरी टॅलेंटेड आणि अनुष्काच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन टॅलेंटेड लोकं आहेत आणि माझे पंडित शिवकुमार शर्माजींचा मुलगा आहे, राहुल शर्मा आहे, कौशिकी आहे चक्रवर्ती, मीता पंडित आहे आणि खूप सारे अ, अमाल आणवी आहेत. मी तर म्हणेन दे ऑल वर्किंग हार्ड, ऑल व्हेरी टॅलेंटेड पीपल. परंतु हिंदुस्थानचं भविष्य काय आहे, कोण बनेल हे तर देवालाच माहिती. परंतु तरीसुद्धा मॅगझिनने असं लिहिलंय, की मी म्हणालो आहे, की अनुष्का शंकर इज द फ्युचर ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक. तर मी अशी गोष्ट आम्हाला यांसाठीही म्हणू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय, की अनुष्का शंकर यांचं काही फ्युचर नाहीये? नाही ती खूप टॅलेंटेड आहे आणि माझं असं म्हणणं आहे, की आज आपल्या देशामध्ये 10-12 असे सर्व प्लेयर्स आहेत आणि जे खूप टॅलेंटेड आहेत आणि खुदा करे की सगळे आपापले ध्येयापर्यंत पोहोचावे आणि अनुष्का इज वन ऑफ देम. आणखी एक उस्ताद आहेत, जे तुमच्यावर खूप खूप नाराज आहेत. उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब. ही गोष्ट आहे 23 डिसेंबर 2004 ची. तुम्हाला आठवत असेल. हो. कोलकाताची रात्र. हो, हो. तुम्ही सगळ्यांसमोर उस्ताद बिस्मिल्ला खान साहेबांना सिनायल म्हणालात, वेडे म्हणालात. तुम्ही वृत्तपत्रवाल्यांना म्हणालात, की हे ॲरोगंट आहेत. तुम्ही म्हणालात हे फेनेटिक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी परत एकदा सांगेन, की उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब खूप महान कलाकार आहेत. दुसरे बिस्मिल्ला खान या जगात होणे नाही. माझी खूप त्यांच्यावर श्रद्धा आहे, आदर आहे. परंतु मला त्रास हा झाला, की आम्ही जी कोलकात्यामध्ये जी रिहर्सल केली होती, तर खान साहेब स्टेजवर काही वेगळेच सुरू झाले होते. जे रिहर्सलमध्ये जे केलं होतं ते नाही केलं. तर त्यांचा मूड कदाचित दुसराच काहीतरी असावा. तर मला खूप आश्चर्य वाटलं. आणि मी तो पीस वाजवला त्याच्यानंतर मग त्यांनी आणखीन एक वेगळा पीस सुरू केला. त्यांची खूप रिहर्सल झाली नव्हती. तर मी खूप मला खूप त्रास झाला आणि मग खान साहेब काही लोकांना काहीतरी बोलले. काहीतरी माईकवाल्याला जो आमचं साउंड सिस्टम करत होता त्याला खूप अपमानित केलं. म्हणजे सगळं वातावरण एक विचित्रच. आम्ही स्टेजवर काही नाही बोललो. आम्ही शांत होतो. आणि खान साहेब बोलत होते. कधी त्यांना माईकविषयी तक्रार होती, कधी लाईटविषयी तक्रार होती, कधी जनतेविषयी तक्रार केली. तर ते सगळं ती परिस्थिती अशी झाली होती, की पण खुदाचे आभार आहेत, की त्यांना मग नंतर शुभेच्छा दिल्या नवीन पण वर्षांच्या. त्याचबरोबर तुम्ही असं सुद्धा म्हणालात, की यामुळे कळतं, की ते बनारसच्या कुठल्या गल्लीतले राहणारे आहेत. नाही. मी त्यांचा खूप आदर करतो. त्या दिवशी जे काही झालं ते त्या मूव्हमेंटमध्ये झालं. परंतु बिस्मिल्ला खान साहेबांसारखा कलाकार परत जन्माला येणार नाही. ज्यांचा तुम्ही इतका आदर करता, ज्यांच्याबद्दल इतकी श्रद्धा आहे, जर त्यांना तुम्ही सिनाईल म्हणता, हो. मग ज्यांचा तुम्ही आदर नाही करत त्यांना तुम्ही काय म्हणाल? तो त्या परिस्थितीमध्ये नाईलाज होता आणि परंतु जनतेला सुद्धा जनता पण नाराज होती. कारण जनता मोठ्या प्रेमाने सोल्ड आउट शो होता. 3,500 लोक बसले होते. जी त्यांची इच्छा होती ती त्यांना नाही मिळालं. पण काय कारण होतं, की ते तुमच्यावर नाराज होते? कारण त्याच्या काही दिवसानंतर हो. ते विलायत खान साहेबांबरोबर होते. हो, त्याच हो. हॉलमध्ये त्यांनी 3 तास कॉन्सर्ट केलं बिस्मिल्ला खान साहेबांनी. हो, हो. आणि दोघांची जुगलबंदी खूप चांगली झाली होती. हो, कदाचित त्यांच्याबरोबर जास्त चांगली अंडरस्टँडिंग होती त्यांची आणि मे बी तुमच्या माझ्याबरोबर बाबतीत मिसअंडरस्टँडिंग काय आहे हे हो, सुद्धा असं सांगा? झाली होती त्यावेळेस मिसअंडरस्टँडिंग. कारण आमचं पहिल्यांदा योगायोगाची गोष्ट की 30 वर्षांपूर्वी आम्हाला पटनामध्ये कोणीतरी बोलावलं होतं जुगलबंदीसाठी आणि तिथे आम्ही
सगळी रिहर्सल्स केली आणि त्या रात्री ते मंडप इतकं वादळ पाऊस आला, की तो मंडपच उडून गेला संपूर्ण. मग बिस्मिल्ला खान साहेब बनारसला गेले आणि मी दिल्लीला गेलो. तुम्ही असं सुद्धा म्हणालात, की जी भारतरत्नची उपाधी त्यांना मिळाली आहे, ते डिझर्व्हच करत नाही. नाही, असं नाही म्हणालो मी. अ, हे बघा त्यावेळी त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये मला खरंच आठवत नाही, की मी काय-काय म्हणालो होतो. परंतु वस्तुस्थिती ही आहे, की मी त्यांचा खूप आदर करतो. हो, तुम्हाला काही विचारायचं का? जसं की बाकी लोक करतायत, इंडियन क्लासिकल म्युझिक आहे, त्याला पाश्चात्याचं जे म्युझिक आहे, वेस्टर्न म्युझिक त्याच्याबरोबर मिक्स करून जे सादर करताय ते तुम्हाला पटतं का? असं केलं पाहिजे का? असं होत आहे आणि त्याला आज आपण सगळे फ्युजन म्हणतो. मी कधी-कधी ह्याला म्युजिकल फ्लॉट्रेशन म्हणतो. चांगलं आहे. खूप लोकांना संधी मिळते. खूप लोक यामुळे एंटरटेन होतायत आणि आता लोकांकडे जास्त पेशन्स नाही आहेत, की ते एका शास्त्रीय संगीतकाराचा आलाप ऐकतील किंवा खूप स्लो मूव्हिंग एखादी गोष्ट ऐकतील. तर त्यांच्याकडे वेळ नाहीये, त्यांनी फ्युजन ऐकावं आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी सरोद ऐकावी, सितार ऐकावी, गाणं ऐकावं. आज भारतामध्ये युवा पिढीची शास्त्रीय संगीताची आवड फार कमी होत चालली आहे. रिमिक्सचा जमाना आहे. इंग्लिश म्युझिककडे लोकं खूपच वळायला लागलेत. तुम्हाला नाही का वाटत आपण कुठेतरी यापासून दूर होत चाललोय? शास्त्रीय संगीताला अजून जास्त प्रमोट आणि अजून जास्त त्याचा प्रचार व्हायला पाहिजे जसा आता होतोय? माझं म्हणणं आहे, की चांगला श्रोता तोच आहे, जो प्रत्येक प्रकारचे संगीत ऐकतो. मी काही प्रिस्ट नाहीये, की असं वाटेल, की सगळ्याने जगाने क्लासिकलच ऐकावं. ती खूपच अननॅचरल गोष्ट आहे. मला वाटतं, की फोक म्युझिकचा सुद्धा आनंद घ्यावा, फिल्म म्युझिकचा सुद्धा आनंद घ्यावा, पॉप म्युझिकचा सुद्धा आनंद घ्यावा आणि क्लासिकल म्युझिकसुद्धा ऐकावं. तर हे प्रत्येक प्रकारचे संगीत ऐकून तुमच्या डोक्याला, तुमच्या शरीराला एक चांगली ऊर्जा मिळेल आणि जो गोंगाट आहे त्याच्यापासून जरा लांब राहा. जे कर्कश वाटणारे म्युझिक आहे, जो नॉईज आहे, तर नॉईज पोल्युशन सुद्धा एक मोठं संकट आहे. खान साहेब, आता तर MTV जनरेशनचा काळ आहे. लोक काटालगा जास्त ऐकतात तुमच्या सुरांपेक्षा. खरं बोलताय तुम्ही आणि विचित्र प्रकारचे आवाज येतात आणि आणि अ, अ, आणि आपल्या खूप साऱ्या चॅनल्समध्ये सुद्धा ही जेव्हा त्यांची सिग्नेचर ट्यून वाजते, तेव्हा हे समजत नाही, की ही हिंदुस्थान आहे, की कुठलं वेगळं एखादं राष्ट्र आहे, कुठलं प्लॅनेट आहे, हेच कळत नाहीये. माझं केवळ हेच म्हणणं आहे, की विशेष करून इंडियन जे चॅनल्स आहेत किंवा रेडिओ आहे, त्यांच्या सिग्नेचर ट्यूनने कळावं, की हा हिंदुस्थान आहे. जनतेचा खटला चालूच राहील उस्ताद अमजद अली खान यांच्यावर एका ब्रेक नंतर. आपकी अदालत मध्ये आज आपण स्पष्टीकरण मागत आहोत उस्ताद अमजद अली खान यांच्याकडून. आपकी अदालतमध्ये उस्ताद अमजद अली खानवर आरोप आहे की हे ग्लॅमरच्या दुनियेकडे आकर्षित होतात. खान साहेब, हे खरं आहे का की तुमचं खरं नाव लहानपणी मासूम अली ठेवलं गेलं होतं हो. आणि जेव्हा लक्षात आलं हे तर मासूम नाहीये, तेव्हा नाव बदललं तुमचं? नाही, हे माझं सौभाग्य आहे, की ग्वाल्हेरच्या घरामध्ये खूप मोठ्या संत होते, साधू आले होते, ज्यांनी सॅफ्रॉन कपडे घातले होते. अजूनसुद्धा मला त्यांचा चेहरा मी तेव्हा खूप खूप लहान होतो. ते वडिलांची सरोद ऐकायला यायचे. ते त्यांनी जे काही मी शिकलो होतो, तर वडील म्हणायचे, की "तुम्ही ऐकवा." ऐकल्यानंतर त्यांनी नाव विचारलं, जसं तुम्ही जे म्हणालात. तर ते नाव ऐकताच म्हणायला लागले, की "नाही, आजपासून तुझं नाव, हे नाव, हे कॅन्सल आहे. मी तुम्हाला हे नाव देतो." तर ते बाबांचं दिलेलं नाव आहे. अ, आणि आजच्या काळात जर ते बाबा असते तर तुमचं नाव आशिक अली असंही ठेवू शकले असते. नक्कीच. कारण मी संगीताच्या मार्फत सौंदर्य शोधतो. तुम्ही खरं बोलत आहात, की चांगल्या सुगंधाचा मी शोध घेतो. मी चांगला चेहरा पाहतो. मी तेव्हा खुदाचे आभार मानतो, की देवाने कसे-कसे लोक निर्माण केले आहेत. क्रिटिक्स असं म्हणतात की तुमच्या कॉन्सर्टमध्ये जास्त करून महिला तुम्हाला बघायला येतात म्युझिक ऐकण्याऐवजी. नाही, असं हे हे लोकांचं प्रेम आहे. आणि सगळं काही
कोण कशासाठी हे होतंय तर त्यात खुदालाच माहीत. परंतु खुदाचे आभार आहेत की खूप लोकं येतात जेव्हा मी वाजवतो आणि मला असं वाटतं की सगळी नाती ही संगीतामुळेच आहेत. जर तुमची सरोद सुरामध्ये वाजेल, तर वाईटातला वाईट माणूससुद्धा चांगला वाटायला जे लागतो. तुमचं 8 वर्षांपर्यंत प्रेम सुरू होतं ते सुद्धा संगीतामुळेच चालू होतं. सगळं काही संगीतामुळेच आहे. आणि हे सुद्धा खरं आहे, की जेव्हा तुमचं मन दुखावलं होतं, तेव्हा तुम्ही देवदासप्रमाणे प्यायला सुद्धा सुरुवात केली होती. हे तर आयुष्यातल्या गोष्टी टप्प्यातून माणूस जात असतो आणि प्रत्येक टप्पा त्यातून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. पण त्या तुटलेल्या हृदयाची कहाणी तरी सांगा आज. हे आता जे काही झालं ती हिस्ट्री आहे. परंतु अ, जी काही देवाची इच्छा असते तेच होतं. तरीसुद्धा मी हेच म्हणेन, की कुठल्या-कुठल्या काळातून जातो आणि जितका पुढे जातो त्याला वाटतं, की ध्येय अजून लांब आहे. तर मला वाटतं, की अजूनसुद्धा मी स्ट्रगल करत आहे. अजूनसुद्धा मी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. आणि माहीत नाही आता कोण-कोण भेटेल मला रस्त्यामध्ये. हे सुद्धा खरं आहे का, की ज्या तुमच्या पत्नी आहेत शुभलक्ष्मीजी, हो. जेव्हा त्यांच्यावर प्रेम झालं, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली एका कॉन्सर्टमध्ये दिली होती? अ, नाही त्यांचा मी परफॉर्मन्स बघितला होता कलकत्त्यामध्ये. या भरतनाट्यमच्या खूप मोठ्या कलाकार आहेत आणि तो डान्स बघून असं वाटलं, की देवाने कदाचित माझ्यासाठीच पाठवलंय या जगामध्ये. तर मला पहिल्यांदा वाटलं होतं, की वारंवार वाटतं कित्येकांबद्दल असं? नाही हे एक ही जी फीलिंग आहे ना ती एक खूप खास प्रकारची फीलिंग आहे आणि जेव्हा मी कोलकात्यामध्ये त्यांना भेटायचा प्रयत्न केला, यांच्या कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न केला आणि प्रपोज केलं आणि खुदाने आम्हाला एकत्र आणलं. कारण आधी लोक म्हणायचे की मुघल आसामपर्यंत नाही पोहोचू शकले आणि मला ही संधी मिळाली जाण्याची, आसाम बघण्याची आणि खूप काही लोकसंगीतसुद्धा मला आसाममधून शिकायला मिळालं. आणि इतके तुम्ही फिदा झालात, की तुम्ही त्यांच्या नावावर एक राग सुद्धा बनवला. हो, जो राग बनवला तो मद्रासमध्ये म्हणजे म्युझिक अकॅडमी हॉलमध्ये तो 1 दिवस आधी त्यांच्या नेक्स्ट बर्थडे होता त्यांचा. तर मला असं वाटलं, की मी काही देऊ शकलो नाही. अ, ज्या प्रकारे त्यांनी शी हॅज गिव्हन सो मच इन माय लाईफ आणि मुलांच्या आयुष्यामध्ये. तर ती एक चाल सकाळपासून डोक्यामध्ये येत होती आणि त्यांचं मी असंच एक राग जो असतो त्याच्यामध्ये आत्मा असते, तो आत्मा गुणगुणत असतो आणि मी ते ओळखलं नाही की कुठला राग आहे. तेव्हा मला समजलं की एक नवीन राग आहे. तर तिचं नाव दिलं आणि मी लगेच त्या रात्री आधी ट्रेडिशनल राग वाजवला, यमन आणि मग त्याच्यानंतर हा राग शुभलक्ष्मी वाजवला. जो साऊथच्या लोकांना खूप आवडला. 2,500 लोक बसले होते म्युझिक अकॅडमीमध्ये आणि वाईफने माझ्या दिल्लीमध्ये वृत्तपत्रामार्फत वाचलं ते, की राग शुभलक्ष्मी त्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना मेसेज मिळाला आणि आणि एक चांगली गोष्ट बनली ती. तुम्हाला ऐकवेल कधीतरी. तुम्ही तर एकदा लेडी डायनावर सुद्धा नजर टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे माझं सौभाग्य होतं, की त्या माझ्यासमोर बसल्या होत्या. प्राईम मिनिस्टरांच्या घरामध्ये डिनर होतं आणि गार्डनमध्ये होतं डिनर, तर त्यांना खूप थंडी वाजत होती आणि कपडे खूप कमी घातले होते त्यांनी. तर साधारण 20 माणसं होती. डॉक्टर मनमोहन सिंगसुद्धा होते त्या डिनरमध्ये आणि तेव्हा जेव्हा त्यांना जास्त त्रास व्हायला लागला, तर लोक शॉल शोधत होते. तेव्हा माझ्याकडे शॉल होती माझ्याजवळ. खूप नशीबवान परंतु होतात, की तुमच्याकडे ती शॉल होती. नाही ते शॉलचं नशीब होतं, की मी ऑलरेडी गाडीमध्ये बसलो होतो. त्या डिनरला चाललो होतो, तेव्हा मला वाटलं, की ती जुनी शॉल घेऊन जावी आज. तर मी परत आत गेलो. तर आमच्या पूर्वजांची शॉल होती ती. तिची हिस्ट्री 400 वर्षांपूर्वीची होती त्या शॉलची. तर ती शॉल गेल्यावर मी त्यांना पांघरली त्या डायनाला. तर त्या पूर्ण वेळेस शॉल घालून होत्या आणि त्या जेव्हा जायला लागल्या, तेव्हा त्यांना परत द्यायची होती. तर मी त्यांना
उलट मध्ये माझी वाईफ जेव्हा भेटली डिनरच्या दरम्यान, तेव्हा मी त्यांना असं म्हणालो, की ही तुम्हाला शॉल वाटलं की कदाचित नंतर ही शॉल मला वाटलं की ही शॉल कदाचित त्यांना जास्त आवडली आहे, की ह्या काढतच नाहीयेत. तर काय करायला पाहिजे? तर वाईफ म्हणाले, की "जसं तुम्हाला ठीक वाटेल." तर माझ्या मनात हेच आलं, की जेव्हा जात होते तेव्हा आय प्रेझेंटेड हर. मी म्हणालो, की "तुम्हीच ठेवा. तुमच्यावर खूप छान वाटत आहे ही शॉल. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल." अँड शी वॉज व्हेरी, व्हेरी ग्रेसफुल, व्हेरी ब्युटिफुल पर्सन. आणखी तर कुणाकुणाला शॉल तुम्ही दिली आहे ते सांगा. तर त्यांच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये कुठेतरी पार्टी होती. तर आणखी लोकसुद्धा म्हणाले, की मला थंडी वाजत आहे. तर माझ्याकडे लुधियानाची शॉल होती. तर मी म्हणालो, "हे घ्या, ही शॉल आहे माझ्याकडे, की जर तुम्हाला ही आवडली नसेल तर घेऊन टाका." तर ती तितकी सुंदर शॉल नव्हती. तोपर्यंत तर तुमच्या सगळ्या शॉल संपल्या असतील. नाही, भरपूर आहे. खुदाचा आभार आहेत, की खूप लोकांनी दिलेलं तो सुद्धा एक आशीर्वाद आहे. खूप चांगल्या-चांगल्या शॉल्स माझ्याकडे आहेत आता. हे होते आपकी अदालतमध्ये आमचे आरोप अमजद अली खान साहेबांवर. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर. आजचे जज भास्कर रॉय यांच्या निर्णयाची. आम्ही आशा करतो की उस्ताद अमजद अली खान यांनी म्युझिकवर आणखीन लक्ष द्यावं आणि याची उंची वाढवावी आणि महत्त्वाची परंपरा जपावी. आम्ही अशीही आशा करतो की त्यांनी इतर टॅलेंटेड यंग आर्टिस्टना प्रमोट करावं. हे लक्षात घेतलं पाहिजे की उस्ताद अमजद अली खान त्यांच्या या दुर्मिळ कलेला आणखीन पैलू पाडतील आणि ते फक्त एक सरोद वादक नाहीयेत, तर त्यांच्या कलेने आणि व्यक्तिमत्वाने संगीताच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत आणि ते आपल्या काळातील एक इम्पॉर्टंट कल्चरल स्टेटमेंट ठरले आहेत. या विश्वासाबरोबर की उस्ताद अमजद अली खान आपल्या संगीताची जादू संपूर्ण जगामध्ये पसरवत राहतील आणि हिंदुस्थानचं नाव संपूर्ण जगामध्ये मोठं करत राहतील, आजचा खटला आपण इथेच संपूयात.